मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आणि कांचन दोघेही आता घर सोडून गेलेले असतात. त्याचवेळी आता यश ती चिठ्ठी सर्वांना वाचून दाखवतो तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता आप्पा गावाला गेले असतील कारण त्यांना गावाला खूप आवडतं असं अनिरुद्ध म्हणतो. त्याचवेळी आता संजना म्हणते, हो मलाही असंच वाटतंय की आप्पांचं आता इथे काही काम नाही आहे म्हणून ते तिकडे गेले असतील. जरा हवा पाणीसुद्धा चेंज होईल असं ती मूर्खासारखं बोलत असते. त्याचवेळी अनघा आणि आरोहीला खूप राग येत असतो. मग आता ईशा म्हणते, कसं आहे ना, मुंबईमध्ये पोल्युशनसुद्धा खूप वाढलं आहे, त्यामुळे त्यांना ते सहन होत नसेल म्हणून ते गेले असतील, त्यात काय एवढं असं म्हणून तीसुद्धा आता तेथून जायला निघते. त्याचवेळी अनिरुद्ध सर्वांना म्हणतो की तुम्ही आई आप्पांची काळजी करू नका, त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे ना की आम्हाला शोधायला येऊ नका म्हणून. ते जाऊन जाऊन तरी कुठे जाणार आहेत, गावालाच जाणार, मला माहीत आहे ना त्यांची मजल कुठपर्यंत आहे ते. असं म्हणून आता तो म्हणतो की आपण गावाला त्यांना कधी कधी भेटायला जाऊयात, त्यांना तिकडं बरं वाटत असेल तर तिकडे त्यांना जाऊ दे असं म्हणून आता तो देखील तेथून जातो. तेव्हा आता अनिरुद्धचं हे बोलणं ऐकून तर यशला खूप राग येत असतो. त्याला काय बोलावं हे सुचत नाही, परंतु अनिरुद्धच्या बुद्धीची कीव नक्कीच त्याला येते. त्यानंतर दुसरीकडे आप्पा आणि कांचन घर सोडून निघालेले असतात. ते एका ठिकाणी बसलेले असतात. तेव्हा कांचन विचारते, आता आपण कुठे जायचं? मग आता आप्पा म्हणतात, मिळेल मार्ग आपल्याला. कांचन, तू अजिबात काळजी करू नकोस, आता आपण दोघेच एकमेकांसाठी आहोत, आपल्यासाठी कुणीही नाही येत. कारण त्यांना ते घर विकायचं होतं म्हणून सही देऊन टाकली, बाकी काय. तेव्हा कांचन म्हणते, म्हातारपणी तुम्ही माझा आसरा काढून घेतलात. अहो, आपण मुलांना एवढं सांभाळलं परंतु त्यांनी आपल्याला काय दिलं? काहीच नाही. उलट ते घर नावावर करून घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते पूर्णपणे नाती विसरले आहेत. त्यावेळी आप्पा म्हणतात, कसं आहे ना कांचन, अगं विशाखाने सुद्धा खूप मोठी चूक केली आहे. मला असं वाटतंय तिच्या गरजाही मोठ्या झाल्यात. तेव्हा आईवडिलांचं घर आहे, ती ते विकायला निघाली आहे, अनिरुद्धला सपोर्ट करते हे बरोबर नाही आहे असं आता कांचन म्हणते. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, बघ ना, मला वाटलंच नव्हतं विशाखा एवढी कधी बदलेल म्हणून, पण विशाखाने सुद्धा तिचे रंग शेवटी दाखवलेच. त्यावेळी कांचन म्हणते, कसं आहे ना, आपण त्यांना आता काहीच बोलू शकत नाही आहे. ऑलरेडी आता घर नावावर झालं आहे, पण आपलं काय, आपण कसं करायचं पुढे असं म्हणून ती आता आप्पांनाच दोष देऊ लागते की मला तुम्ही काही सांगितलं नाही, माझ्या नकळतपणे हा सगळा कारभार केलात, मला कसं वाटलं असेल याचा विचार देखील तुम्ही केला नाही. तेव्हा आप्पा म्हणतात, हे बघ कांचन, तुला असं वाटत असेल की मी अनिरुद्धच्या नावावर घर केलं, परंतु तसं नाही आहे. आता आपल्या दोघांमध्ये यावेळी तरी दुरावा नको, म्हणूनच मी तुला आता सगळं सत्य सांगण्यासाठी तयार आहे असं म्हणून आप्पा अनिरुद्धने कशा प्रकारे खोटं बोलून माझ्याकडून सह्या करून घेतल्या हे सगळं सत्य आता कांचनला सांगतो. कांचनला एका क्षणी धक्का बसतो खरं, परंतु आता ती म्हणते, नाही, माझा अनिरुद्ध असं कधीच करू शकत नाही, खोटं बोलून तर सह्या कधीच घेऊ शकत नाही. आप्पा म्हणतात, खरंच तुला त्याच्यावर एवढा विश्वास आहे का? तेव्हा ती म्हणते, हो, माझा अनिरुद्धवर पूर्णपणे विश्वास आहे. अहो, अनिरुद्ध असं वागणं शक्यच नाही आहे. आप्पा आता रागातच म्हणतात, का नाही वागणार? यापूर्वीसुद्धा त्याने खोट्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला होता की नाही, सांग बरं. त्यावेळी आता कांचन म्हणते, ते संजनाच्या सांगण्यावरून त्याने केलं होतं, तो स्वतः कधीही अशी खोटी सही घेणार नाही. माझ्या अनिरुद्धवर पूर्णपणे विश्वास आहे, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं कांचन आता ओरडून ओरडून आप्पांना सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा संजना अनिरुद्धला नेहमीच फितवते, माझा अनिरुद्ध तसा नाही आहे. त्यावेळी आप्पांनाच कांचनच्या बुद्धीची दया येते. ते म्हणतात की किती दिवस अशी डोळ्यावर झापडं घेऊन फिरणार आहेस तू कांचन? अगं, अनिरुद्ध काही लहान आहे का? कारण संजना सांगणार आणि अनिरुद्ध ऐकणार, त्याची त्याला अक्कल नाही का? अगं, त्याला सुद्धा हेच हवंय, कधी एकदा हे घर पाडेन आणि त्या जागी मोठा टॉवर उभारेन. काय करतो, फक्त संजनाच्या खांद्यावर बंदूक ठेवतो आणि मग गोळ्या झाडतो. तुला त्याचा आत्तापर्यंतचा अनुभव नाही आहे का?
नको कांचन, एवढं आंधळ प्रेम तू मुलांवर अजिबात करू नकोस. तेव्हा कांचनच्या डोक्यात आता प्रकाश पडतो. तेव्हा ती विचारते, आपली काय चूक झाली हो? आता कांचन खूपच इमोशनल झालेली असते आणि म्हणते, आपला अविनाश परदेशी राहतो, आपल्याला कधी भेटायला येत नाही, तो तर आपल्यापासून दुरावला गेला आहे. आणि आपल्या विशाखाला ही कसली सद्बुद्धी सुचली काय माहीत, ती तर हक्काच्या गोष्टी करायला लागली म्हणून एवढं प्रकरण चिघळलंय. तुम्हाला माहीत आहे ना? तेव्हा आप्पा म्हणतात, मला सगळं माहीत आहे, फक्त मी बोलत नाही. नंतर अनिरुद्धचं काही विचारूच नका, कारण तो संजनाचं सगळं काही ऐकतो आणि मग आपल्याला अशा गोष्टी नेहमी सांगत असतो आणि धक्केच देतो. त्यावेळी आता मुलांचा अजिबात विचार करायचा नाही, आपण दोघे एकमेकांसाठी आहोत ना, तू अजिबात काळजी करू नकोस, आपण कुठेतरी जाऊन राहूयात एखाद्या वृद्धाश्रमामध्ये. कांचन म्हणते, आता आपण वृद्धाश्रमात राहायचं का? आप्पा म्हणतात, हो. मग आता कांचन म्हणते, तुम्ही जिथे घेऊन जाणार ना तिथे मी राहणार, त्यामुळे मला तर काळजी नाही. आप्पा म्हणतात, काळजी करूच नको अगं, आपल्याला तसंही काही टेन्शन नाही आहे. ती समृद्धीचं काय करायचं ना ते बघून घेतील. आपल्याकडे पेन्शन आहे अजूनही, ती पेन्शन शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, असं म्हणून दोघेही आता हसतात. तेवढ्यातच आता आप्पांना व्हिडिओ कॉल येतो. तो व्हिडिओ कॉल यशचा असतो. तेव्हा आप्पा तो कॉल रिसीव्ह करतात आणि खूपच इमोशनल होतात, परंतु ते दाखवत नाही. तेव्हा, आप्पा तुम्ही कुठे आहात, अगोदर आम्हाला सांगा. अहो, आमच्या जीवाला किती घोर लावलात तुम्ही, असं यश म्हणतो. त्यावेळी आता आरोही म्हणते, कुठे आहात पटकन सांगा, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर घ्यायला येतो. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, काळजी करू नका, मी आणि कांचन अगदी व्यवस्थित आहोत. अनघा विचारते, कुठे आहे आजी, अगोदर सांगा बरं मला, मला आजीला पाहायचंय. तेव्हा कांचन आता आप्पांकडून फोन घेते आणि म्हणते की काही नाही, आम्ही दोघेही ठीक आहोत, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका आता. त्यावेळी आरोही म्हणते, तुम्ही कुठे आहात ना ते अगोदर सांगा आम्हाला, आम्ही लगेच घ्यायला येतोय. आप्पा म्हणतात, त्याची गरज नाही आहे आता, आम्ही अगदी ठीक आहोत, तुम्ही तिकडेच अगदी आनंदामध्ये राहा. पुढे आप्पा म्हणू लागतात, तुम्ही तुमच्या संसाराकडे, मुलाबाळांकडे लक्ष द्या, आम्ही काही पुन्हा तिकडे येणार नाही आहोत. त्यावेळी आता यश म्हणतो, एक मिनिट आप्पा, तुम्हाला या घरात राहायचं नाही आहे ना? बरं ठीक आहे, आपण दुसरीकडे कुठेतरी राहू, पण एकत्र राहूयात. तुम्ही आईकडे राहा प्लीज आप्पा, तुम्ही काहीतरी करा. मग आता आप्पा म्हणतात की त्या बिचारीवर एकटीवर जबाबदारी तरी का टाकायची, ती घेतीये म्हणून का? पण नाही, असं नाही चालणार यश यापुढे, कारण अरुंधतीने खूप काही केलंय आमच्यासाठी. अरे, तुझ्या आजीची काळजी घेण्यासाठी मी आहे आणि माझी काळजी घेण्यासाठी तुझी आजी आहे, असं म्हणून आप्पा आता हसतात, परंतु ते आता आतून खूप इमोशनल झालेले असतात. त्यावेळी आता यश विचारू लागतो, आप्पा तुम्ही कशी काळजी घेणार आता आजीची, कारण तुमची ही तब्येत ठीक नसते, तुम्ही माझं ऐका एकदा तरी. तेव्हा कुणी कुणालाही आयुष्यभर पुरत नाही यश, तू आमची अजिबात काळजी करू नकोस, असं आता आप्पा म्हणतात. अरे, तू आमची अशी काळजी करत राहिला तर मग कसं होईल यश? हे बघ यश, तू अजिबात घरी यायची गळ घालू नकोस, आम्ही जिथे राहतो ना तो पत्ता तुला देईल आणि तू आम्हाला तिथे भेटायला ये. अरे यश, आम्हाला अजिबात तुला दुखवायचं नाही आहे, पण आशीर्वाद सतत तुझ्या पाठीवर आहेत, त्यामुळे तू काळजीच करू नको यश, सगळं काही ठीक होईल, तुम्हीही आनंदात राहा. अनिरुद्ध संजनालाही आनंदात राहू देत, अरुंधतीवर उगीच आमचा म्हातारपणीचा बोज नको, आणि आम्हीही कुठेतरी राहतो, आम्ही जिथे राहतो ना ते तुला नक्कीच कळवेन यश, मग तुम्ही या सर्वजण मला भेटायला, तुम्ही सुखात राहा, असं म्हणून आप्पा आता पटकन फोन कट करतात. तेव्हा ते पाहताच आता इकडे सर्वांना जबर धक्का बसतो, सर्वजण ओरडतात, आप्पा प्लीज. तरीही आता आप्पांनी फोन कट केलेला असतो, ते कुणाबरोबर बोलण्यासाठी तयार नसतात. तेव्हा आरोही आणि त्याचबरोबर अनघा या दोघीही खूप रडू लागतात, कारण फायनली आजी आणि आप्पा घर सोडून गेलेले असतात. घराचा आधारस्तंभच घर सोडून गेल्यामुळे त्या दोघींच्याही जीवात जीव नसतो. मग आता यश म्हणतो, मी हे सगळं आईला सांगतो, कारण आई आणि मी दोघेही मग जातो लगेच शोधायला आई आप्पांना, चालेल ना? तेव्हा ठीक आहे, असं आता आरोही म्हणते. तेव्हा आता आई तिकडे गेल्याशिवाय अजिबात आजी आणि आप्पा घरी येणार नाही, कारण मलाही स्वस्त बसवणार नाही आहे, ते दोघे घरी नसतील तर माझा श्वास इथे गुदमरेल, असं म्हणून यश आता अरुंधतीकडे चाललेला असतो.
तेव्हा थांब मी पण तुझ्याबरोबर येते असं आता आरोही यशला म्हणते. त्यावेळी आता अनघा म्हणते मी पण येते तुमच्यासोबत, कारण मलाही घरात बसून बसून अजिबात चैन पडणार नाही, कारण आप्पा आणि आजी आत्ता या क्षणी घरात नाही आहे. त्यानंतर आता अभि आणि ईशा हे दोघेही तेथे येतात आणि आजी आणि आप्पा सापडलेत की नाही असं विचारतात. त्यावेळी आता नाही सापडले, अजून त्यांचा काहीच पत्ता नाही आहे असंही ते दोघे म्हणतात. मग आता यश म्हणतो ते दोघेही नाही सापडले तरी तुम्हाला काय वाटणार आहे त्याचं. आणि नघा देखील आता अभिला चांगलीच झापत म्हणते तुला तर काहीच वाटणार नाही रे त्याचं, मला माहीत आहे ना. तेव्हा तो म्हणतो अगं ते माझेसुद्धा आजी आप्पा आहेत, तुला कळतं की नाही. मग आता अनघा म्हणते समजलं, तुला काय म्हणायचं आहे ना ते चांगलंच समजलंय. त्यावेळी आता तुम्हाला त्या दोघांची किती काळजी आहे ना हे आम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे असं यश हा रागातच म्हणतो. तेव्हा यश आणि आरोही लगेच जायला निघतात, तर अभि आणि ईशा मात्र गोंधळतात. काय झालं नक्की त्या दोघांनाही समजत नाही, कारण त्यांना असं वाटत असतं की आजी आप्पा हे गावी निघून गेले आहेत, त्यामुळे ते जरा रिलॅक्स असतात. अनघा देखील बाहेर जायला निघते, परंतु जाता जाता ती पुन्हा थांबते आणि अभिजवळ येते आणि त्याला म्हणते जर काही झालं ना त्या दोघांना, त्यासाठी सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही असणार आहात असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि बाहेर जाते. त्यावेळी आता अभि म्हणतो आपण काय केलंय आता. काही वेळानंतर आता अनिरुद्ध, संजना आणि त्याचबरोबर अभि आणि ईशा हे सर्वजण हॉलमध्ये असतात. त्याचवेळी आता अनिरुद्ध सारखा सारखा फोन करत असतो गावी, कारण गावी आप्पा आणि आजी पोहोचले की नाही याची चौकशी करण्यासाठी, परंतु ते तेथे नसतात. त्यामुळे अनिरुद्ध आता खूपच घाबरतो. तो म्हणतो बापरे आई आप्पा तिकडेही नाही येत. तेव्हा संजना म्हणते काय काय झालं. तेव्हा तुला काही माहीत नाही का. माहीत नसल्यासारखी वागू नकोस असं ईशा म्हणते, कारण आजी आणि आप्पा घर सोडून गेलेत. संजना हसते. त्याचवेळी अनिरुद्ध म्हणतो गप्प बस संजना, हे काय होऊन बसले तुला कळतं का, माझे आई आप्पा गावीसुद्धा नाही येत. तेव्हा आता संजना म्हणते मग त्यांना शोधायला कुणी गेलंय का. यशने त्यांना कॉल केला होता, ते रस्त्यात कुठेतरी बसले होते. तेव्हा संजना म्हणते अच्छा, म्हणजे ते असतील ना रस्त्यात कुठेतरी बसलेले, म्हणजे यशने त्यांना शोधलंय ना, मग का तुम्ही एवढं टेन्शन घेताय. अगं संजना, मला वाटलं होतं सुरुवातीला ते गावी गेले असतील, परंतु तिकडेही ते गेले नाहीये. त्यांचा राग शांत झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांना इकडे घेऊन येऊ, परंतु तसं काहीच होणार नाहीये, कारण आई आप्पा हे घर सोडून गेले आहेत. ते घरी यायला सुद्धा आता तयार नाही आहेत, म्हणतात की आम्हाला कोणाचंच तोंड पाहायचं नाही आहे. मग आता संजना काहीच न झाल्यासारखं वागत असते आणि म्हणते ठीक आहे ना. अरे अनिरुद्ध, आप्पा नेहमी ऐकवत असतात ना की त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत, मग ते राहतील कुठे, त्यांना राहायचं असेल तिथे, कारण जर त्यांना इथे राहायचंच नाही आहे तर त्यांनी त्यांची सोय केलीच असेल ना. अशी सोय न करता कोणी घराबाहेर पडतं का, तुला तर अनुभव आहे ना. त्यांचं हे वय सुद्धा नाही असं घराबाहेर पडण्याचं अनिरुद्ध म्हणत असतो. आणि काहीही झालं तरी आपण त्यांना शोधायला जाणारच आहोत. कसं आहे ना, आप्पा उगीच आईला नाचवतायत त्यांच्या तालावर, म्हणजे आप्पा म्हणेल ते आई करतीये, पण मी असं होऊ देणार नाही, मी त्या दोघांनाही घरी घेऊन येणारच. तेव्हा संजना म्हणते तू असं काहीही करणार नाहीयेस, कारण त्यांना वाटलं तर ते येतील घरी, आपण त्यांना घराबाहेर काढलंय का, नाही ना. मग त्यांना यायचं असेल तर येतील आणि नाही यायचं असेल तर नाही येणार. तेव्हा मी सुद्धा बाबांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, परंतु ते ऐकतच नाही असं आता ईशा म्हणते, कारण ते गेले आहेत ना, मग येतील ना तसेच. आता अभि म्हणतो कसं आहे ना, यश गेला आहे ना, आता तो शोधून आणेल त्या दोघांना, तुम्ही काय एवढी काळजी करताय ना कळतच नाही. आणि आपण जर घरात थांबलो तर ते ऑड नाही वाटणार का, कारण यश गेलाय त्यांना शोधायला आणि आपण इथे घरात बसून राहायचं, कसं वाटतं ते. आपण जर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही तर सर्व दोष आपल्यावरच येईल, कळतं का तुला इशू जरा. आणि आजी आप्पांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण असणार. तर संजना आता एकदम रिलॅक्समध्ये म्हणते की त्यांना काहीही होणार नाहीये. अरे त्यांच्या हातात पैसे आहेत, त्यांच्या हातात फोनसुद्धा आहे, त्यांना वाटलं काही गरज वाटली तर करतील ना आपल्याला फोन.
तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय, हे असं काहीतरी होणार आहे हे आपल्याला माहीत होतं. मग आउट ऑफ द वर्ल्ड काहीतरी घडले असं का रिॲक्ट करतायत तुम्ही? तेव्हा आता संजनाच्या बुद्धीची सर्वांनाच कीव येते. त्यावेळी तू एवढी रिलॅक्स कशी राहू शकते ग, असं अनिरुद्ध विचारतो. तेव्हा मग आता संजना म्हणते, कसं आहे ना, अननेसेसरी गोष्टी मी मनाला लावून घेतच नाही अनिरुद्ध. अरे, लोकांवर आपला कंट्रोल नसतो, त्यांना कसं वागायचं ना हे आपण नाही ठरवू शकत. तेव्हा या बाकीच्या गोष्टींचं टेन्शन तुम्ही आता सोडून द्या आणि आपला नवीन फ्लॅट कसा असेल ना यावर फोकस करा, असं म्हणून ती सर्वांना रिलॅक्स राहायला सांगते. पण अनिरुद्धला हे पटत नाही. तेव्हा ईशा म्हणत असते की मलासुद्धा खूप काही गोष्टी करायच्या आहेत, माझ्या नवीन फ्लॅटमध्ये खूप काही काही करायचं आहे. त्यावेळी आता बरोबर आहे तुझं, असं संजना म्हणते. तेव्हा तुम्ही दोघेही एखादा रफ प्लॅन तयार करा, असं संजना त्या दोघांनाही स्वप्न दाखवत असते. तेव्हा रफ प्लॅन तर मी तयार केलाच आहे, असं ईशा म्हणते, कारण माझी बेडरूम कशी असणार हे मला माझं ठरवायचं आहे. त्याचबरोबर लिव्हिंग रूम वगैरे सुद्धा. आता अभि म्हणतो, मी जानकीची रूम कशी असणार ना याचं ड्रॉइंगसुद्धा काढलं आहे. तेव्हा ईशा म्हणते, मलासुद्धा दाखव ना, कारण मलासुद्धा इथे माझ्या फ्लॅटसाठी तयार करायचं आहे काहीतरी. पण अनिरुद्ध आता रडकुंडीला आलेला असतो. तो कुणाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही, कारण त्याचे आई वडील हे घर सोडून गेलेले असतात. मग इकडे अभि म्हणतो, चल मी काय काय केलं ना तुला दाखवतो, असं म्हणून तो ईशाला घेऊन जातो. तेव्हा मुलं बघ किती खुश आहेत, तुला हेच हवं होतं ना, असं संजना आता अनिरुद्धला म्हणते. बघ, आप्पांनी जर वेळेवर सह्या केल्या असत्या, हसत हसत सह्या केल्या असत्या, तर ही वेळ आलीच नसती अनिरुद्ध. अरे, ते सुद्धा खूप हट्टी आहेत, त्यांनी त्यांच्या मुलाचा विचार केला नाही, मग तू सुद्धा तुझ्या मुलांचा विचार करायचा नाही असं आहे का कुठे? अरे अनिरुद्ध, तू तुझ्या मुलांना खूप सुंदर असं आयुष्य देत आहेस, ते सर्वजण खूप खुश आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस आता. आणि आत्ता या क्षणी तू जर आनंदी राहिला ना तरच त्यांना बरं वाटेल. आता आप्पांना बघून जसा आपल्याला राग येतो ना, तसं तुझ्या मुलांना तुझ्याकडे पाहून खूप राग येईल. तुला आता ते हवंय का, असं म्हणून संजना पुन्हा अनिरुद्धचा ब्रेन वॉश करत असते. त्यावेळी मला माझ्या मुलांना खूप सुखी ठेवायचंय, सुखी पाहायचंय, असं अनिरुद्ध त्या मुलांच्या काळजीनेच म्हणतो. तेवढ्यातच अरुंधती आता तेथे येते आणि विचारते की अनिरुद्ध, आई आप्पा कुठे आहेत? संजना आता तितक्यातच मध्ये तोंड घालते आणि म्हणते की तरीही म्हटलंच, ही अजून कशी आली नाही? मला माझ्या नवऱ्याबरोबर सुखाचे 4 दिवससुद्धा तू घालू देणार नाही, मला माहीत आहे ना. तेव्हा आता अनिरुद्ध खूप घाबरतो. मग आता संजना म्हणते, आमच्या घरात येऊन फुकटचा आरडाओरडा अजिबात करायचा नाही. तेव्हा मी तुझ्याबरोबर बोलत नाहीये, तू आमच्यामध्ये येऊ नकोस, असं अरुंधती रागातच आता संजनाला म्हणते आणि गप्प करते. त्यावेळी आई आप्पा घर सोडून गेलेच कसे, असं ती अनिरुद्धला विचारते. मग आता तू उगीच बाबांना बोलू नकोस, असं अभि म्हणतो. आता अरुंधती खूपच रागात म्हणते, मी तुला काय सांगितलंय, ऐकलं नाही का? आत्ता संजनाला जे सांगितलं ना ते मी तुला सांगतीये, समजलं? तेव्हा अभि गप्प बसतो. मग आता ईशा म्हणते, आई तू उगीच बाबांना, तेव्हा तुला वेगळं सांगायची काही गरज आहे का, असं अरुंधती म्हणते. तर ईशाही आता गप्प बसते. अनिरुद्ध आता म्हणतो, तुला काय म्हणायचे अरुंधती, म्हणजे माझ्यामुळे ते घर सोडून गेले आहेत असं तुला वाटतं का? तेव्हा ती म्हणते, हो, तुमच्या कपटी वृत्तीला कंटाळून ते घर सोडून गेले आहेत. अहो, तुम्ही आई आप्पांचा विश्वासघात केलाय, तुमच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम असूनही तुम्ही असं वागलात. त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो, हे बघ, माझ्या आईवडिलांबद्दल कळवळा दाखवून तुला काय सिद्ध करायचंय? तेव्हा आता म्हणजे मला माझ्या आईवडिलांबद्दल काहीच काळजी नाही आणि तुला खूप काळजी आहे असं दाखवायचंय का? तेव्हा ती म्हणते, मला कुणाला काही दाखवायचं नाही. तुम्हाला जर मनाची नाही तर जनाची थोडीही लाज असेल ना, तर जा आणि आई आप्पांना शोधा. तुम्हाला थोडी जरी काळजी असेल तर पटकन जा शोधायला. तुमचा हातभार लागला तर कदाचित पटकन ते आपल्याला सापडू शकतात. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, तू सांगतीये ना अरुंधती, म्हणून मी तर अजिबात त्या दोघांना शोधायला जाणार नाही. आणि तुला काय सिद्ध करायचंय ग? मला माहीत आहे की आई आप्पांनी मगाशी फोन केला होता यशला आणि ते दोघेही अगदी व्यवस्थित आहेत, म्हणून मी त्यांना शोधायला जाणार नाही. तेव्हा स्वतःची बाजू तुम्ही किती सोयीस्कररित्या मांडता हो, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं अरुंधती आता अनिरुद्धला म्हणते. तेव्हा तो म्हणतो, ते माझे आई वडील आहेत, ते माझ्यापासून जास्त दिवस लांब राहू शकतच नाही, मी तुला खात्रीने सांगतो. ते येतील परत आणि आमच्या घरचा वाद आहे तो, त्यामुळे तू यामध्ये अजिबात पडू नकोस.
आता अनिरुद्ध जे काही बोललं आहे ते अजिबात अरुंधतीला पटत नाही. ती म्हणते मी आई आप्पांना शोधायला जाणारच आहे आणि मला मुलीसारखा जीव लावला आहे असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि लगेच तेथून जायला निघते. तेव्हा अनिरुद्ध आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यालाही जरा वाईटच वाटलेलं असतं, परंतु संजनामुळे तो आता काहीच बोलत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नितीनसह घरातील सर्वजण आता आई आप्पांचा शोध घेऊ लागतात. दुसरीकडे आता आरोही आणि अनघा रडत असतात. त्याचवेळी ईशा तेथे येते आणि म्हणते की मला जेवायचे, काहीतरी जेवायला दे, भूक लागली आहे. तेव्हा त्या दोघींनी काहीच स्वयंपाक केलेला नाही आहे असं संजना रागातच म्हणते. तेव्हा आई आप्पांनी कालपासून काही खाल्लं आहे की नाही काय माहीत असं अनघा म्हणते. तुमचीच जेवायची कशी इच्छा होते काय माहीत. दुसरीकडे अरुंधतीला समोर कांचन आणि आप्पा दिसतात. तेव्हा अरुंधती आई आप्पा असं करत त्यांच्याकडे धाव घेते आणि अडखळून पडते. यश आता अरुंधतीला सावरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.